प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत कालिंदा जाधव यांनी स्वयंसहायता बचत गटाच्या माध्यमातून उल्लेखनीय आर्थिक प्रगती साधली आहे। त्यांच्या उद्योगाचे वार्षिक उत्पन्न तब्बल 20 ते 22 लाख रुपयांपर्यंत पोहोचले असून उमेद अभियानामुळे उद्योजक होण्याची संधी मिळाल्याचं त्यांनी सांगितलंय। तालुका पैठण श्री स्वामी समर्थ स्वयंसहायता समूहाची अध्यक्ष आहे व नारी शक्ती महिला ग्राम संघाला माझा समूह सभासद आहे व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत झाशीची राणी प्रभाग संघाला माझा ग्रामसंघ सभासद आहे व मी बँक सखी पदावर कार्यरत आहे। तसेच समर्थ बट्टी आटा हा माझा व्यवसाय आहे। मी गेले 5 वर्षापासून हा व्यवसाय करत आहे। मी 5 किलोपासून सुरुवात केली होती। आज माझा 2 क्विंटलचा रोजचा टर्नओव्हर 2 ते 2.5 क्विंटल माझा माल जातो। पूर्वी मी शेती काम करायचे। सुरुवातीला समूह स्थापन केलं 2017 मध्ये आणि त्या अंतर्गत मी ओरिएंटल बँकेत खातं खोललं आणि आम्हाला CIF RF आला। RF नंतर 1 लाख कर्ज आलं। त्यानंतर आम्हाला ग्रामसंघामार्फत CIF आला। त्यामार्फत मी उद्योगाला त्यातून मदत घेतली। माझं शेड बांधलं आणि PMFME अंतर्गत मी 5 लाखाचं कर्ज घेतलं। त्या कर्जाअंतर्गत मी आज माझं थोड्या प्रमाणात सुरू केलं होतं मार्केटिंग। मी माझे मिस्टर आणि दोघांनी मी मार्केटिंग केली आणि प्रत्येक दुकान प्रत्येक ठिकाणी आम्ही स्वतः गेलो। आज माझे 4 एजन्सी आहे आणि माझी आर्थिक परिस्थिती चांगल्या पद्धतीने सुधारलेली आहे। त्याप्रमाणे माझं म्हणजे आज 20 ते 22 लाखाचा टर्नओव्हर आहे, जे की मी फक्त शेतीवर अवलंबून होते। आज एक कृषी म्हणजे शेतकरी महिला आज उमेद अभियानामुळे मी चांगले उद्योजक बनली आहे आणि माझ्या दाळबट्टी पीठ आहे, ढोकळा पीठ आहे आणि इन्स्टंट माझ्याकडे उपास भाजणी असे वेगवेगळे पीठं माझ्याकडं वेळ ऑर्डरनुसार मिळतात। आणि घे बाराळीचा मला 2024 मध्ये आमच्या संभाजीनगर जिल्ह्याचा पुरस्कार मिळाला आहे आणि उमेद मार्टवर माझे ढोकळा दाळबट्टी पीठ हे पण आहे आणि माझ्या समूहातल्या महिला आणि आम्ही दोघी तिघी मिळून हा व्यवसाय करत आहोत आणि इतर 4 म्हणजे पुरुषांनाही माझ्याकडं काम असतं आणि ज्या वेळोवेळी मला उमेद अभियानाने ट्रेनिंगला वगैरे पाठवलं त्याबद्दल मी अभियानाचे आभारी आहे। धन्यवाद।